वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड. त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे घेतलेलं आहे बटरमध्ये इथे ना मी गार्लिक घेतलेलं आहे, गार्लिक ॲड केलेलं आहे. गार्लिक तुम्हाला ग्रेट करून टाकायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरला ग्राइंडसुद्धा करू शकता गार्लिकला फ्राय करून, पण मी इथे डायरेक्ट किसून टाकलं होतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मोझरेला चीज ॲड केलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं चीज यूज करू शकता. डायस चीजसुद्धा यूज करू शकता, स्लाइस चीजसुद्धा यूज करू शकता. जे चीज अवेलेबल असेल तुमच्याकडे किंवा क्यूब चीज, तुम्ही कोणतंही चीज यूज करू शकता. नंतर हे व्यवस्थित आपलं मिक्सचर जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. आणि तुम्हाला जर मीठ हवं असेल तर चवीनुसार मीठ ॲड करू शकता तुम्ही. कधी कधी काही लोकांना मिठाची जास्त सवय असते, सो ती टेस्ट येण्यासाठी थोडंसं हलकंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. परत एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून स्टफिंगमध्ये व्यवस्थित आपलं मीठ जे आहे ते लागलं पाहिजे. त्यानंतर आपण आता इथे स्टफिंगमध्ये मीठ ॲड करून झालेलं आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते की ते ब्रेड घ्यायचं आहे आपल्याला. ब्रेडची एक स्लाइस घ्यायची आहे आणि सगळीकडून व्यवस्थित लावायचं आहे. तर इथे तुम्हाला मी एक सजेशन देईन की जर तुमच्याकडे नाईफ असेल तर तुम्ही नाईफच्या यूजने पण लावू शकता, कारण की स्पूनने व्यवस्थित जर लागत नसेल तुमच्याकडून तर तुम्ही नाईफचा पण यूज करू शकता. आता इथे व्यवस्थित आपली जी स्टफिंग आहे ती चारही बाजूंनी ब्रेडला लावून घ्यायची आहे. भरपूर अशी स्टफिंग लावून घ्या. आणि तुम्हाला एक्स्ट्रा चीज हवं आहे तर तुम्ही वरून एक्स्ट्रा चीजसुद्धा ॲड करू शकता. चीज लगेच मेल्ट होतं. ब्रेड गरम झाल्यानंतर त्याला जास्त टाईम लागत नाही. सो एक्स्ट्रा चीज टाकल्यानंतर मेल्ट होईल की नाही तर असा क्वेश्चन असेल तर असं काही नाही आहे, चीज लगेच मेल्ट होऊन जातं. त्यानंतर आपण एका साईडला पॅनमध्ये आता लवकरच बटर ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली सगळ्या ब्रेडला स्टफिंग लावून झालेली आहे. तर इथे पॅन ठेवणार आहे गरम व्हायला, आणि जसंच पॅन गरम होतो, पॅन गरम झाल्या आपण त्याच्यामध्ये लगेचच बटर जे आहे ते आपण ॲड करून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा तरी बटर घेतलं होतं. 1 किंवा अर्धा चमचा तुम्ही बटर यूज करू शकता. ते मेल्ट झाल्यानंतर आपण आपला गार्लिक ब्रेड जो आहे तो तिथे ठेवलेला आहे आणि ना 30 to 60 सेकंड्समध्ये लो टू मीडियम फ्लेमवरती ब्रेडला चांगला असा क्रिस्पीनेस येतो. आणि तुम्ही बघू शकता चीजसुद्धा खूप चांगलं मेल्ट झालेलं आहे. तुम्हाला मी इथे एक गार्लिक ब्रेड दाखवते तोडून कसं दिसतं आहे. सो एकदम टेस्टी आणि यम्मी झाली होती आणि खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.